राज्यात 2 टप्प्यांमध्ये झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल हाती येणार आहे। दरम्यान यावरून आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। आजच्या निकालात भाजप 1 नंबरचा आणि शिंदेची शिवसेना 2 नंबरचा पक्ष ठरत असल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूया। राज्यात झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। आज कोणता पक्ष मोठा ठरणार हे ठरणार आहे। माझ्यासोबत संजय शिरसाट आहेत मंत्री। सर, मतमोजणीला सुरुवात झाली, काय सांगाल? तुम्ही चांगल्या जागा लढवल्या, युती अनेक ठिकाणी तुमची युती झाली नाही, एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढलो, काय चित्र असेल आजचं? बघा, या निवडणुकीमध्ये जो आमचा अंदाज आहे, भाजप हा 1 नंबरचा पक्ष असणार आहे, 2 नंबरचा आम्ही असणार। कारण त्याचं असं आहे की भाजपने लढवलेल्या जागा आणि आम्ही लढवलेल्या जागामध्ये फार अंतर आहे आणि त्या अंतरामुळं त्यांनी जास्त जागा लढवल्या आणि त्यानुसार त्यांचा तो स्ट्राईक रेट असणार आहे। आम्ही ज्या जागा लढवल्या त्यानुसार आमचा स्ट्राईक रेट नसणार आहे। परंतु एक निश्चित आहे की पहिल्यांदा अनेक वर्षांतर ह्या निवडणुका होत आहेत आणि आमचा परफॉर्मन्स एवढा चांगला राहिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रभर म्हणजे विधानसभेपेक्षाही जास्त सभा या वेळेला घेतलेल्या आहेत। एक वातावरण निर्मिती, आता तुम्हाला कल्पना असेल की कोणी म्हणतं महाराष्ट्रामध्ये निवडणुका कोणाच्या झालेल्या, भाजप आणि शिवसेनेची झाली, दुसऱ्या पक्षाचं नावच घेत नाही। म्हणून मला वाटतं आम्ही 2 नंबरचे आम्ही दावेदार आहोत आणि त्या पद्धतीने आता निकाल लागायला सुरुवात होईल। बरं सर, काय अपेक्षित आहे? तुमच्या पक्षाच्या किती जागा येऊ शकतात? अंदाजे काय अंदाज आहे? किती ठिकाणी, की म्हणजे जर विभागीय विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची बालेकिल्ले समजतात, काय परिस्थिती असेल? निश्चित ज्या ठिकाणी आमचे बालेकिल्ले तिथं आमची जागा वाढणार। तुम्ही गेल्या वेळेला जे पाहिले तर आमची संख्याच नव्हती, उभाटाने सर्व संपवलं होतं। आता त्यातून आम्ही उभारी घेऊन आमचा पक्ष आता अनेक जागा जिंकतोय आणि मला वाटतं हेच शिंदे साहेबाच्या कामाची पावती राहणार। शेवटचा प्रश्न सर, या सगळ्या प्रकरणात या सगळ्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सभा कुठेच झाल्या नाही। उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय परिस्थिती असेल? कारण तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन स्वतः सभा घेतल्या, मराठवाड्यात सभा घेतल्या, काय चित्र असेल? बघा, उभाटांनी निवडणूक ही लढवलीच नाही आणि त्यांना या ग्रामीण भागाच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही इंटरेस्ट नाही। काय करायचं त्यांना? त्यांना मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त कोणत्याही निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही, म्हणून त्यांनी एकही सभा घेतलेली नाही आणि न सभा घेतल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यावर झालेला तो एक अन्याय आता तुम्हाला पाहायला मिळेल। आता आजही पक्षाला गळती ज्या स्पीडने लागली, उद्या आजचा हा निकाल लागल्यानंतर उद्यापासून अनेक कार्यकर्ते पक्षाला रामराम करतील। हे होते संजय शिरसाट। आणि या सगळ्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष असणार आहे, आम्ही 2 नंबरचा पक्ष ठरवू आणि उभाटा याने ही निवडणूकच लढवली नव्हती, उद्यापासून त्यांना गळती लागेल असं शिरसाट म्हणाले। राहुल चव्हाण, मी मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।